हॅलो, जय श्रीराम. तर उठले, ब्रश वगैरे केला आणि मग नंतर दूध तापायला ठेवलं आणि मी घरीच तूप बनवत असल्यामुळे मलाही रोज काढून घेते आणि मग पाणी आलं होतं म्हणून ललाला मोटर लावायला सांगितले आणि त्याचबरोबर श्रीही उठला होता आणि तुम्हा सर्वांना हाय करत होता. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जरा 4-8 दिवस झालं बडीशोप आणि सोपचं पाणी घेते, कारण मी खूपच जाड दिसते आणि शिवला शाळेत जायचं असल्यामुळे त्याचा टिफिनही बनवायला घेतला आणि मी त्याला रागवलं होतं म्हणून तोही रुसला होता. पण नंतर त्यानं बाय केलं आणि गेला. आणि मग नंतर माझं पार्सल आलं होतं आणि मला खूप आनंद वाटत होता, कारण मी खूप दिवस झाले या पार्सलची वाट बघत होते आणि मी सर्व प्रोडक्ट्स फ्लिक्सचे प्रोडक्ट्स मागवले होते आणि ते फायनली मला रिसीव झाले होते. आणि मग नंतर ते सगळं बघून झाल्यानंतर मी गेले होते वैशुमाऊच्या इकडे, कारण वैशुमाऊला गावाला जायचं होतं, त्यामुळे ती बॅग वगैरे भरत होती. आणि हे बघा, तिला आवरू द्यायचं सोडून या तिघांना दुसराच राडा घातला होता. तिने गाणे लावले होते तर बघा हे कसा डान्स करत होते आणि श्रीचं तर काहीतरी वेगळंच चाललं होतं. आणि मग नंतर तिथून परत आम्ही गल्लीमध्ये गेलात आणि मग तिकडून गल्लीमधून येते वेळेस हे बघा भाऊ कसे एकमेकाला सांभाळून घेऊन येतात. आणि आल्यानंतर मग दोघालाही खाऊ वगैरे घातलं आणि दोघंही झोपी गेले. आणि श्रावण लागणार आहे म्हणून मटणाचा बेत होता आणि मस्त जेवण वगैरे केलं आणि मीही झोपी गेले. बाय बाय.